नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। आज एक खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो। पुरी सिस्टम साली करप्ट आहे आणि या करप्टेड सिस्टीममध्ये गोरगरिबाले न्याय भेटन याची तुम्ही अजिबात चिंता करू नका। गरीब मेला तरी चालते, पैसेवाल्याच्या बाजूने न्याय जाईल अशी व्यवस्था या देशात निर्माण झाली का असं वाटते। आणि जर अशा व्यवस्थेत एखादा सरकारी कर्मचारी आणि मोठ्या पदावरचा कर्मचारी इमानदार कर्मचारी म्हणून लागला आणि तो इमानदारीनं काम करतो असं म्हणत असेल तर वरचे अधिकारी त्याला भ्रष्टाचार कर नाही तर तुला कराच लागल। जर तुनं भ्रष्टाचार केला नाही तर तू जर सिस्टीमच्या अपोजिट पोवला, नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जर गेला तू तर तुले आम्ही जगू देणार नाही। ठीक आहे, असा एका UPSC क्रॅक झालेल्या सर्वसाधारण घरून पास झालेल्या मुलीचा जीव या व्यवस्थेनं घेतला, तिला न्याय भेटन का याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आमच्या वर्धेचं ठीक आहे, आमच्या वर्धेची पोरगी आहे, ठीक आहे, आमच्या वर्धेची मुलगी आहे भाऊ, ठीक आहे, आणि काही चिल्लर पोस्टवर नव्हती। ठीक आहे, ही मुलगी इंडियन पोस्टल सर्व्हिसेसमध्ये ठीक आहे मोठ्या पदावर होती। UPSCतून परीक्षा क्रॅक केली, 2 वेळा UPSC पास झाली। ज्या वर्षी UPSC 2013ला इंडियन पोस्टल सर्व्हिसेसची तिने एक्झाम काढली त्याच वर्षी ठीक आहे तिनं MPSCतून डेप्टी कलेक्टरची पोस्ट काढली। भाऊ 10,000 रुपये भराले महिना नव्हता म्हणून MBBSची ॲडमिशन तिला करता आली नाही। अशा बिकट परिस्थितीतून आलेली मुलगी म्हणते का मला पैसे खायचं नाही, मला इमानदारीनं लोकांचं काम करायचं आहे, मी बदल्याचे सुद्धा कोणाकडून 1 रुपया घेणार नाही। तर ते तिले 3-4 दिवसासाठी कुठं बाहेर पाठवल्या जाते आणि तिच्या हाताखालच्या बदल्या दुसरे जण ॲडिशनल तिथं करून त्याच्या हातानं मंजूर केल्या जाते आणि तिथून पैसे खाते। बरं त्याच्यानंतर तर सोडा, ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही ठीक आहे शासनाकडून मदत ठीक आहे देण्यासाठी येते, ठीक आहे, जर ती मदत नागपूर रिजनसाठी आली असेल तर ती डायवर्ट करायला लावते। याचा सारा धिंगाणा मी तुम्हाला सांगणार आहे। मला ठीक आहे न्याय भेटला पाहिजे या मुलीला, याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही व्यवस्थेमध्ये जर प्रवाहाच्या विरोधात पोवले तर व्यवस्था तुम्हाला कशी खतम करते। ह्या मुलीचा जीव गेला, ठीक आहे, हिला न्याय भेटायला पाहिजे आणि हिचा जीव कोण घेतला, हिच्या सिस्टीममधल्या ठीक आहे एका मॅडमनं घेतला असे आरोप सर्रास करणं चालू आहे। आणि त्या मॅडमचा एवढा मोठा कारभार, तिचे काही मी तुम्हाला गेम सांगतो, ठीक आहे। ह्या मॅडम आहे वसुंधरा अजय गुल्लाने। हसता खेळता परिवार होता, एक 3 वर्षाचं लेकरू आहे, एक 6 वर्षाचं लेकरू आहे, ठीक आहे, एक आता पहिल्या वर्गात जाईन, ठीक आहे। ते जेव्हा शाळेत गेलं तर माय नव्हती, पोराले समजलं नाही का आपली माय हयात नाही आहे, गेली म्हणून, ठीक आहे। आता तुम्हाला सांगतो व्यवस्था एवढी बदमाश आहे का ही मुलगी वर्धेची आहे, ठीक आहे, तिचं नाव वसुंधरा अजय गुल्लाने, आई अरुणा गुल्लाने। नवऱ्याले म्हणे माझ्या वडिलांनं मला शिकवलं, गरिबीतून मोठं केलं, इथपर्यंत पाठवलं, मी आडनाव बदलवत नाही। तर नवरा राजी झाला, माय नाव नको लावू, ठीक आहे, तू तुझ्या वडिलाच्याच नावाचं नाव ठेव। तर तिनं आपल्या वडिलाचं नाव बदलवलं नाही, वसुंधरा अजय गुल्लाने। आणि नवऱ्याने काही खूप फोर्स नाही केला। नवऱ्याचं नाव आहे पुष्पक मेठे, 10वीपर्यंत नवोदयमध्ये शिकली, ठीक आहे, 12वी सायन्स यवतमाळमधून केलं आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर MBBS करासाठी पैसे नव्हते, 10,000 रुपये नव्हते म्हणून MBBS केलं नाही। मग BAMS केलं, ठीक आहे, आणि पोद्दार मेडिकल कॉलेजमधून BAMS केलं। त्या BAMS बी केलं तर दुसऱ्याले पैसे मागू शिक्षण केलं आणि त्याच्यानंतर UPSCची तयारी केली। तर UPSC 2012ला क्रॅक केली स्वतः अभ्यास करून। कारण मी रोटरीमध्ये स्टॉल लावत होतो, तर रोटरीमध्ये स्टॉल लावत असताना ठीक आहे ते तिचा नवरा ठीक आहे आणि ह्या ताई भेट देत होत्या, मला सांगत होते का तुम्ही ठीक आहे चांगलं काम करत आहे, असंच काम चालू ठेवा, वर्धेतून काही पोरं पास झाली पाहिजे, ठीक आहे। तर 2012ला असिस्टंट कमिशनर म्हणून सिलेक्शन झालं आणि 2013ला इंडियन पोस्टल ठीक आहे ऑफिसेस ठीक आहे इंडियन पोस्टल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झालं। त्याच वर्षी MPSC डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं। पण मला एवढं म्हणायचं आहे का ठीक आहे 2024ला ठीक आहे डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस ठीक आहे या पदावर सिलेक्शन झालं, ठीक आहे, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस म्हणून त्याचं सिलेक्शन झालं, म्हणजे ते आता या पदावर होत्या
आणि याच्या वरचं सिनियर पद आहे पोस्ट मास्टर जनरल. या पदावर शोभा मधाडे नावाच्या मॅडम होत्या. यायले ह्या भ्रष्टाचार करेना हे पचे नाही. त्या एकाच बंगल्यावर ह्या खालतर आहे ह्या वरतर आहे. तर तिथं जिथं राये का नाही तर तिथं राये तर तिथं पोरायले आता ती 3 वर्षाच्या 6 वर्षाच्या पोरायले त्या लॉनमध्ये बी खेळू देत नव्हते. म्हणते जिथं मागं खूप कचपट वाढलाय तिथं खेळायला जा म्हणत होते. म्हणजे अशा पद्धतीचा दुजाभाव आपल्याच ठीक आहे आपल्याच प्रशासकीय सेवेत त्याच सेम दर्जाच्या असलेल्या अधिकाऱ्यानं असं वागाव का? ठीक आहे म्हणजे किती अहंकार तुम्हाला तुमच्या पदाचा. हे जे शोभा मेदाडेबाई आहे हिनं का केलं तर हिनं ठीक आहे ह्या वसुंधरा ताईनं मेडिकल लीव टाकली होती का मी बिमार आहे मी हॉस्पिटलमध्ये भरती आहे. ठीक आहे ह्या भरती 7 मे 2025 यावर्षी भरती झाल्या. ठीक आहे याच्यावर एवढं प्रेशर होतं. ठीक आहे नवरा वारंवार फोन करून विचारत ह्या सांगायचं का माझं डोकं खूप दुखत आहे. ठीक आहे मला प्रेशर असल्यासारखं वाटत आहे मला झोप लागत नाही. तर भ्रष्टाचार करत नाही म्हणून सिस्टीमनं यायले एवढं डिमॉरलाइज केलं एवढं याच्यावर प्रेशर आणलं. ठीक आहे यायचं मानसिक संतुलन बिघडण्याचा प्रयत्न केला आणि यायले शेवटी एक बिमारी झाली. आणि ह्या सांगत नव्हत्या म्हणजे कशाले बा नवऱ्याला सांगायचं कशाले घरी सांगायचं आपलं टेन्शन. तर यायले एक बिमारी झाली. त्या बिमारीचं नाव आहे ऑटो इम्युनो डिसऑर्डर. हे बिमारी का असते हे बिमारी तुमच्या ज्या ठीक आहे नॅरो व्हेन्स आहे ब्रेनमध्ये त्या नॅरो व्हेन्स ठीक आहे आपोआप खाते गायब होते. म्हणजे तुमच्या शरीरातल्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या प्लेटलेट्स कमी होते आणि तुमच्या ब्रेनमधले न्यूरॉनची संख्या कमी होत जाते. आणि एवढी कमी झाली का अवघ्या ठीक आहे 10 दिवसात म्हणजे 10 तारखेला ठीक आहे तिच्या मुलाचा वाढदिवस होता. तर तो वाढदिवस साजरा केला. ठीक आहे ते वाढदिवसाचे फोटो पहा रे. ह्या मुलगा लाज वाटायला पाहिजे सिस्टमले लाज का तुम्ही साले हो ठीक आहे गेंड्याच्या कातडीचे आहे पैसे खाऊ खाऊ हरामखोर झाले साले. ठीक आहे ह्या ठीक आहे हे पोरगी हॉस्पिटलाइज आहे. तिच्या पुराचा 10 तारखेला वाढदिवस होता आणि 16 तारखेला तिचा जीव गेला. ठीक आहे कशामुळे तर ऑटो इम्युनो डिसऑर्डर या बिमारीमुळे. ही बिमारी कशामुळे होते तुम्ही गुगलवर सर्च करा तर त्याच्यात तुम्हाला येईल हायपर टेन्शननं ही बिमारी येते. या पूर्वीनं हायपर टेन्शन कायचं घेतलं तर मी ज्या सिस्टीममध्ये इमानदारीनं काम करू इच्छितो मला काम करू देत नाही. आता शोभा मेदाडे कोण होय ठीक आहे आता या ठीक आहे डेथ झाली तर तिचा फोटो ठेवला तर पोरायले ठीक आहे पोरं विचारे बाबा आई कुठं आहे तर ते फोटो ठीक आहे जसे काही लग्नाचा फोटोचा पोज आहे तसे बिचारे उभे राहिले. त्याले आई ठीक आहे जिवंत आहे का मेली म्हणजे आई मरण का असते हे बी त्या पोरायले माहीत नाही. तर ते जसं काही एखाद्या फोटो सेशन करायसाठी तसे उभे आहे बिचारे. ठीक आहे एक 6 वर्षाचा पोरगा एक 3 वर्षाचा स्वतःचं घर नाही घेऊ शकले नागपुरात 10 वर्षाची ड्युटी करून. पैसा कमावला असता ना तर लबालब आतापर्यंत 3-4 फ्लॅट घेऊन टाकले असते 2 मुंबईत घेऊन टाकले असते. ठीक आहे पण आजपर्यंत तशाच परिस्थितीत राहिली. ठीक आहे खूप पैशाचा उहापोह नाही काही नाही होतेच नाही तर कुठून कवा कवा पगाराचेच पैसे पुरे नाही. असे तिच्या अकाउंटमधून कितीतरी लोकायले स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या लोकायले 4,000 5,000 3,000 मंथली वाटत होती हे पोरगी. ठीक आहे तिले जाणीव होती परिस्थितीची म्हणून देत होती. आणि अशा पोरीले सिस्टमनं हिचा जीव घेतला. ठीक आहे हे हिनं लेटर लिहून ठेवलं होतं का माझ्यावर कसा अन्याय होत आहे व्यवस्थेमध्ये मी इमानदारीनं काम करतो. पण हिनं हे लेटर ठीक आहे पाठवलं नाही सिनियरले आणि पाठवलं नाही म्हणून ते तसंच राहिलं. त्याच्यानंतर ठीक आहे तिच्या मिस्टरानं हे लेटर तिचा लॅपटॉप एक दिवस खोलून पाहिला तर त्या लॅपटॉपमध्ये हे लेटर दिसलं. हे लेटर दिसल्यावर त्याच्या मिस्टरानं हे जे लेटर आहे याचे स्क्रीनशॉट काढले बाकायदा आणि हे स्क्रीनशॉट डायरेक्ट ठीक आहे भारत गव्हर्नमेंटले टॅग मारून ठीक आहे पोस्टल डिपार्टमेंटले टॅग मारून ठीक आहे ट्विटरवर टाकले. तेव्हा तहलका झाला आणि मग आता झक मारून चेक करायला आले. ठीक आहे मले का म्हणायचं आहे त्या पोरीले न्याय भेटायला पाहिजे. हे तिनं लेटर लिहिलं आहे आणि ते कोणाच्या विरोधात लिहिलं तर तिनं हे बा इथं लिहिलंच आहे. ठीक आहे सिस्टमिक हरॅसमेंट बाय द पोस्ट मास्टर जनरल नागपूर रिजन. आणि नागपूर रिजनची जनरल पोस्ट मास्टर जनरल होती ते शोभा मॅडम. ठीक आहे हे जे शोभा मॅडम आहे हे शोभा मॅडम पहा. ठीक आहे हे शोभा मॅडम. ठीक आहे ह्या शोभा मॅडम हिनं ठीक आहे हिनं का केलं नागपूर रिजनसाठी काही आर्थिक मदत आली होती गव्हर्नमेंटकडून तर हिच्यावर प्रेशर आणलं ह्या पोरीवर. ठीक आहे हे वसुंधरा जी मुलगी आहे या मुलीवर प्रेशर आणलं का माई पोरगी ज्या कॉलेजला शिकत आहे मुंबईला तिथं ते मदत दे.
हिनं विरोध केला तर हिला सुट्टीवर पाठवलं 2-3 दिवस आणि परस्पर दुसऱ्या माणसानं ठीक आहे नागपूरला आलेली मदत मुंबईला पाठवायला लावली. असे हिनं भोंगळ कारभार करायला लावले. हिच्या हातात बदल्या होत्या तर हे बदल्यात पैसे नाही घे, तर हिला सांगे का तू पैसे घे, नसन घे तर हिचे 2-3 दिवस कुठे पाठवून दे, ठीक आहे, आणि दुसरा माणूस नेमून तिथं हे बदल्या करून घे. असे उचापती धंदे केले. त्याच्यानंतर आता हे बा मग आता हिचा मोबाईल ठीक आहे ते ठीक आहे हायर ऑथॉरिटीचे लोक येऊन त्यानं ठीक आहे सील केला. ठीक आहे, त्याचे मला हे डॉक्युमेंट भेटले. त्याच्यानंतर ठीक आहे हे लेटर भेटलं. हे लेटर तर ट्विटरवरच आहे. आणि त्याच्यानंतर हिनं सत्यानाश पहा, हे जे शोभा मॅडम आहे ना बदमाश, हिनं काय केलं तर हिनं सुट्याचा अर्ज टाकला. हे भाऊ सुट्याचा अर्ज टाकला हिनं, सुट्याचा ते मरतपर्यंत सुट्याचा अर्ज मंजूर नाही केला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे दवाखान्यात भरती होती तर दवाखान्यात ठीक आहे मेडिकलसाठी पैशाचा अर्ज टाकला का मला आर्थिक मदत मेडिकलसाठी मिळून देण्यात यावी. म्हणजे एवढे मगरूर कसे असतात, एवढे निर्दयी कसे असतात साले हे. ठीक आहे, हे खुर्चीवर बसणारे काय म्हणजे तुम्ही मराठी वाट पाहून राहिले होते का? ते हॉस्पिटलमध्ये भरती आहे तर तुम्ही तिला आर्थिक मदत नाही देऊन राहिले. हिची आर्थिक मदत यानं कवा मंजूर केली माहिती आहे का? मेल्याच्या नंतर. बा कायदा बरं झालं सिस्टम ऑनलाईन आहे, टाईम वेळ डेट येते. ठीक आहे, तर वसुंधरा ठीक आहे हिचा मृत्यू झाल्याच्या नंतर ह्या चोट्यानं तिच्या सुट्ट्यान पैसे मंजूर केले. आता मग पेन्शनचे पैसे होते हिचे, तर पेन्शनचे पैसे या नवऱ्याच्या घरात वाद लागले पाहिजे. आता तिनं पहिलेच ठीक आहे नवऱ्याचं नाव टाकून ठेवलं नॉमिनी म्हणून. अन काही ठीक आहे हिच्या आईसोबत या पोरीच्या आईसोबत घरच्यासोबत काही नवऱ्याचे झगडे भांडण नाही. तर हे जे पुष्पा मॅडम आहे ठीक आहे, हे जे आहे ठीक आहे, हे जे मॅडम आहे हे मॅडम गेली तिथं ठीक आहे कोणाच्या घरी, ह्या पोरीच्या आईच्या घरी, आणि तिले म्हणते तुम्ही ठीक आहे क्लेम करा म्हणते कायच्यावर तर पेन्शनवर. तुमच्या नवऱ्याला जे पेन्शन भेटणार आहे ते तुम्हाला भेटन म्हणते. मी सगळे डॉक्युमेंट करून देतो, सही करा म्हणते. ठीक आहे, तर तिनं बाकायदा तिच्या हातानं लिहून लेटर दिलेलं आहे आणि त्याच्यावर आणि लेटर हेडवर आहे ठीक आहे इंडियन पोस्टलच्या. आता मला सांगा हे कमी बदमाशपणाची उपाधी म्हणजे त्याच्या घरातल्या घरात भांडणं. ते पोरगी तर मरून गेली बिचारी, पण तू सासू सोबत भांडण लावून द्यायचं जवायाचं. ठीक आहे, आणि तुमच्या पोरीचे पैसे तुम्हाला भेटन. ऑलरेडी तिनं नॉमिनी करून ठेवला आहे. ठीक आहे, तर त्या पैशाचा विषय नाही आहे, पण हे मॅडम किती बदमाश आहे. ठीक आहे, आता हिला रिटायरमेंटले 3-4 वर्ष राहिले असन, 2-3 वर्ष. हे बमाड पैसे फोन गले लट्ट. हिची पुरी मागची हिस्ट्री चेक करायला पाहिजे. हिच्या नावाच्या प्रॉपर्टी आणि हिच्या नातेवाईकातल्या नावाच्या प्रॉपर्ट्या चेक करायला पाहिजे. आणि हिचा जीव कसा गेला त्याचा पुरेपूर चौकशी व्हायला पाहिजे. या मुलीला न्याय भेटावा एवढी अपेक्षा मी शासनाकडून करतो. जर व्यवस्थेत असे इमानदार अधिकारी येत असन तर त्याचा जीव जर तो ठीक आहे जर ते प्रेशर हँडल करायला तयार नसन तर त्याला डिमॉरलाइज केलं जाते, त्याचं हरॅसमेंट केलं जाते आणि हरॅसमेंट करून त्याला ठीक आहे त्याची नड्डी पिचकली जाते. म्हणजे त्याला पागल मानसिक रुग्ण बनवायचा आणि या व्यवस्थेमधून बाहेर काढायचा. एखादा मानसिक आजार झाला पाहिजे असं प्रेशराईज करायचं. अशा अनेक गोष्टी तिच्यासोबत झाल्या. तिला न्याय मिळाला पाहिजे एवढीच मी अपेक्षा करतो. कारण हे बिचारी लहान लहान मुलं आहे, यायले समजत बी नाही का ठीक आहे आपली आई आहे का गेली. ठीक आहे, मरण कायले म्हणते हे कळत नाही. ठीक आहे, ते पोरं वाढदिवस त्या हॉस्पिटलमध्ये साजरा करते का परिस्थिती असन रे. जर एका इमानदार माणसाले व्यवस्थेनं असा त्याचा जीव घेतला असन तर खरंच हे सिस्टीम ठीक आहे खरंच हे सिस्टीम तुम्हाला न्याय देईन का गोरगरिबाले. म्हणून एखाद्या गोरगरिबाचा पोरगा तिथं इमानदारीनं काम करतो म्हणलं तर हे सिस्टीम साली जगू नाही देत. म्हणून या सिस्टीमकडून एवढीच अपेक्षा आहे का या मुलीला न्याय द्या. असा एखादा इमानदार माणूस आला तर सालेओ तुम्ही गद्दार आहेत, तुम्ही पैसे खाऊ असन कोणी या सिस्टीममध्ये तर सालेओ अशा गोरगरीब लोकांचा आणि इमानदार लोकांचा जीव नका घेऊ. ठीक आहे, सालेओ तुमचे पोट्टे गिट्टे सब बेवडे निघण नाही तर. ठीक आहे, हे सुधरा थोडेसे आणि जे इमानदार लोक इमानदारीने काम करते त्याला करू द्या. आणि या मुलीला न्याय मिळावा एवढीच मी ठीक आहे इंडियन पोस्टल सर्व्हिसेसकडून आणि भारत सरकारकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.